मैं कल्पना मुंबई वीकेयर के साथ आपका हार्दिक स्वागत करती हूँ। और मैं प्रतीक कुमार फिर एक बार आपके सामने हूँ एक नए ब्रेकिंग न्यूज के साथ। ब्रेकिंग न्यूज, आपको पता है आज कौन सा दिन है? 6 दिसंबर। जी हाँ, 6 दिसंबर परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की आज पुण्यतिथि है। हाँ, तो आप देख सकते हैं दादर के शिवाजी पार्क में कितनी भारी संख्या में लोग आज आए हुए, खास उनको श्रद्धांजलि देने के लिए। और इस श्रद्धांजलि में लोग कहाँ से है, कौन से छोटे मोटे गांव से है, वो सभी का कवरेज मैं खुद अपने टीम के साथ मुंबई के दादर के शिवाजी पार्क में गया था और उन लोगों से बातचीत की और उनके जो प्यार है, जो अपनापन है, वो मैंने उनसे जाना। क्योंकि आज भी लोग उनके सिद्धांतों पे चलते, हमारे आम्बेडकर ने हमारे लिए क्या नहीं कुछ किया। तो आइए देखते हैं लोगों के साथ बात करके। तो आज भी लोगों के दिल में बाबा आम्बेडकर के लिए इतनी जगह है, इतना मान सम्मान है। तो आइए देखते हैं हमारे छोटे से कवरेज के साथ। तो बस बने रहिए मुंबई वीकेयर के साथ और हम आपको सीधे ले चलते हैं मुंबई के दादर के शिवाजी पार्क में। धन्यवाद। 6 डिसेंबर 1956 डॉक्टर आंबेडकरांचं परिनिर्वाण। ज्यांनी चंदनाच्या चितेवर भीम पाहिला, त्यांनी याच दिवशी कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला, कोटी कोटी आसवांचा पूर वाहिला। 6 दिसंबर को डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की पुण्यतिथि के अवसर पर मुंबई के दादर में शिवाजी पार्क और लोगों का जबरदस्त सैलाब उमड़ पड़ा। ऐसा लग रहा था जैसे पूरे देश भर से लोग बाबा साहेब को श्रद्धांजलि देने के लिए पहुंचे। कोई अपने परिवार के साथ आया था तो कोई दोस्तों के साथ। कोई लोग बाबा साहेब की तस्वीर को लेकर अकेले ही उनके प्रति अपना सम्मान प्रकट करने के लिए निकल पड़े। हमारे वीकेयर न्यूज ने वहाँ मौजूद लोगों से बातचीत की और बाबा साहेब के प्रति प्यार और सम्मान को महसूस किया। हर व्यक्ति की आंखों में उनके प्रति अटूट श्रद्धा और सम्मान झलक रहा था। बातचीत बरोबर आहे सुमन जीड आणि त्यांचे 2 काय आहे तुम्ही नातेवाईक, तो आपण बाबासाहेबांवरती काय बोलतात ते बघूया। जय भीम। कुठून आलो तुम्ही? नाशिक। अच्छा, हा। आणि आज आम्ही चैत्यभूमीला आलो मानवंदना द्यायला। आणि आज आमचं एवढंच म्हणणं आहे, खूप समाज आहे आमचा, खूप म्हणजे खूपच समाज आहे आणि समाज एवढा झुरतोय बाबासाहेबांसाठी, खूप झुरतोय। पण ज्या टायमाला इलेक्शन असतं त्या टायमाला समाज कुठं जातो ते समजत नाही। नेत्र म्हणजे आम्हाला एक माणूस आपला अपक्ष वाटत नाही की आपल्या समाजाचा एखादी माणूस आहे बा आणि तिला काहीतरी आमची माग पूर्ण होईल असं आमचं काहीच नाही। आमचं ते सगळं समजून गेलं। बाळासाहेब आंबेडकर आमचं एकच ध्येय होतं की बाळासाहेब आंबेडकरांना निवडून द्यायला लागत होतं। वंचित समाज आला पाहिजे होता, समाजाला काम करायला पाहिजे होतं। ते म्हणतात मी जय भीमला, ते म्हणतात मी जय भीमला। मग इलेक्शनच्या टायमाला जय भीमला गेले पुढं, पण वोट देणारे कोण आपणच आहे ना। ते मतदार गेले पुढं, ते लय हौशी नाही त्या जय भीम आणि जय भीमला तुम्ही मग मतदार गेले पुढं तुमचं। लाखोनी माणूस, लाखोनी करोडोनी शेतकरी तिथे जमा होतो दीक्षाभूमीला। आम्हाला वंचितचं 1 लाख म्हणा किंवा 50,000 म्हणा इथपर्यंत तरी आम्हाला मतदान पडलं पाहिजे होतं। बरोबर आहे। मला समाधानी वाटली पाहिजे आमच्या की हाय समाज कुठतरी, पण समाज पूर्ण इकलं गेला। समाज पैशांचा मागं पडतो। अरे तुम्ही कोणाचं खा, फुकट खायला भेटलं, फुकट गाड्या भेटल्या, कोणाचं पण खा, कोणाचे का की तुम्हाला बाबासाहेबांनी खूप देणगी दिलेली, खूप प्रगती केलेली, तुम्ही कोणाचे का ते घरातून तुम्हाला पैसे देत नाही, ती आपली असती। पण मतदान तर तुम्ही स्थायिक माणसाला करा, एखादी म्हणजे आपल्या माणूसच आपलं निवडून करून आणायला पाहिजे। हे शिवसेना आहे, ते वंचित आहे, ते वेगळं सरकार चालवता। मग आमचं सरकार गेलं पुढं, आमचं सरकार आहेच नाही, आम्हाला कुठला आधारच नाहीये। एक पन्ना फाटू राहिला पुढं चालून आमची दशा काय होईल? आमच्या आया बहिणी, आमच्या मुली, आमचे पोरं काय करतील, पुढं राहतील, हे आम्हाला गॅरंटीच राहिली नाही। आम्हाला या पक्षावर कुठल्याच पक्षावर गॅरंटी नाही। पण समाज हा येडा आहे, हा समाज सुडबुटमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, एसी गाडीमध्ये चालायचा प्रयत्न करतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालायचा प्रयत्न करत नाही। फक्त समाज दिसतो, हा एवढी लाखोची संख्या आहे, एवढा समाज आहे। चैत्यभूमीवर आज जेवण पुरत नाही, लाखो
संख्या येते. त्यांना 3 टाइम जेवण असतं, अंगवस्त्र असतं, सगळी सुविधा. जेवण वेळची व्यवस्था नव्हती, सगळी सोय. आम्हाला गाडी सुद्धा बाबासाहेबांनी फुकट दिलेली आहे. आम्हाला अन्नदान सुद्धा फुकट आहे. आम्हाला अंगवस्त्र सुद्धा फुकट बाबासाहेबांकडनं भेटतो. एवढी मोठी बाबासाहेबाची देणगी. बाबासाहेबाचे लेकरं गेले कुठं? आरक्षण बद्दल काय बोलायचं आहे? आरक्षण तर आमचं आरक्षणाला तर धक्का नकोच लागायला पाहिजे. पण म्हणताय तर एक पन्ना आमचा निघतोय तिकडून, आमचा एक पन्ना गायब करताय. हे आमच्या बुद्धीला पटत नाही. कारण की आमचा गरीबाचा दाता फक्त आमचा बाबासाहेब, आमचा दाता कोणीच नाही. आपलं आरक्षण बघून दुसरे जे कास्टवाले ते पण आरक्षण मागतात, तो ते त्याबद्दल काय बोलायचं? आम्ही काहीच म्हणू शकत नाही. का नाही? ते तुमचं हक्काचं आहे ना. सर्वांचा अधिकार बाबांनी सगळ्यांना अधिकार दिलेले. आमचा ज्या टायमाला काही झालं तर आमच्या दलिताचे पोरं रस्त्यावर उतरतात, त्यांच्यावर केशी होतात. त्यांना कुठं नोकरी लागत नाही, त्यांना कुठं व्यवसाय लागत नाही. ते असेच मोलमजुरी करून कामं करतात. तुम्ही तुमच्या मुलाला पोराला शिक्षण दिलं नाही? खूप शिक्षण दिलं, पण सर्व्हिस लागलीच नाही. जिथं तिथं वशिला पैसा वशिला. आमच्या गरीबाच्या पुढे आम्ही 1-2 लाख रुपये आणायचं, पोराला नोकऱ्या लावायचं, शिक्षणालाच आम्हाला पैसे लागतात. आरक्षण तर भरपूर आहे, पण आरक्षण सुद्धा आम्हाला काय टायमाला भेटायला मुश्किल होऊन जातं. कारण की मोठे हाते ना, आमचं कोणी मोठं माणूसच नाही तिथं. समाजावर राग येतो. खरं म्हणल्याने समाजाने चुकी केलेली आहे. तो म्हणतो मी नेता, तो म्हणतो मी नेता. स्वतःचे घर भरायचे काम चालले, पण त्या टायमाला त्यांचं पद गेलं. त्या टायमाला त्यांचे मुलं बाळं बाया बाहेर आल्या ना, तेव्हा त्यांना कळलं की हे पद काय होतं, हा पैसा काय होता. पैसा कोणालाच पुरत नाही. बघा, भरपूर 100 एकर शेती असती, भरपूर सर्व्हिस असती, पैसा पुरत नाही. सर्व्हिसवाला माणूस सुद्धा त्याला अडचण येते. तो हे 2 दिवसाचे पैसे खाणार. हे समाजाचे लोक, हे सगळे बिंडक लोक आहेत. अरे नारा लावता तुम्ही, जैविकचा नारा लावता. तुमच्या जैविकच्या नाराप्रमाणे तुम्ही वागायला खंबीरता नाही. तुमच्याजवळ आहे का खंबीरता? तुम्ही एवढे व्हाईट ड्रेस घालून येता बाबासाहेबांच्या नावाने, शिरमुटमध्ये येता. काय केलं तुम्ही बाबासाहेबांसाठी? अरे बाबासाहेबांसाठी तर नाहीच केला. बाबासाहेब गेले, त्यांचं आहे, त्यांचं रक्त आहे, त्यांचं कुठंतरी अजून नाव आहे. बाळासाहेब आंबेडकर, त्यांना सुद्धा सपोर्ट केला नाही समाजाने. आणि तो बाळासाहेब आंबेडकर असं एक नाही की कुठल्या पक्षामध्ये इकडे गेला नाही. त्यांचा पक्ष त्यांनी काही ठेवला, वंचित ठेवला. त्यांना भरपूर माग आली, भरपूर याच्यात गेले, त्याच्यात गेले, पण प्रकाश आंबेडकर पुढेच गेलेले आहे. त्यांच्या जाग्यावर आहे. तर तुम्ही त्यांनी संपर्क केला का? माझी केली तर प्रकाश आंबेडकर इकडे गेला, प्रकाश आंबेडकरने असं केलं, प्रकाश आंबेडकर तसं केलं, पण काहीच केलं नाही. नाही, तुमच्या मुलं बाळा तुम्ही बोलते नोकऱ्या भेटत नाही, तर तुम्ही प्रकाश आंबेडकरांनी संपर्क साधला का? आमच्या गरीबाचे संपर्क साधायचं काय हो? एखादी नगरसेवक आपलाच झाला किंवा त्याला आपल्याच माणसाने निवडून दिलं, त्याला होऊन नमस्कार करावा लागत. जैविक नाही करावं लागत, त्याला नमस्कार करावा लागत. आपल्या नगरसेवकला त्याला आपण निवडून देतो आणि तो आपल्या जीवावर यशीच्या गाडीत चालतो आणि आपण उन्हाने पाय चालतो. आपल्या पायाची चप्पल सुद्धा झिंजती, पण गरीबाची किंमत नाही. वोट मागायला तेव्हा जय भीम आणि नंतर निवडून झाल्यानंतर नमस्ते. निळा झेंडा घेता, आमच्या समाजाचा प्रचार करता. निळा घेऊनच तुम्ही करता ना, मग तुमच्या गाडीत ताकद आहे, तुम्हीच करा. फक्त तुमचाच झेंडा घ्या आणि तुमच्या झेंड्याप्रमाणे मतदान मागा. आमचेच लोक त्या लोकांमध्ये मिळतात, निळा झेंडा तेच फिरवतात आणि त्यांचेच घरं ते भरून घेतात. तर जेव्हा ते लोक वोट मागायला तर तेव्हा तुम्ही अटी काय सांगत नाही? प्रत्येक गरीब असतो, प्रत्येक मोलमजुरीवाले असतात. मोठ्या माणसासह कोणी दुश्मनी घेऊ शकत नाही. आपल्याला हात मजुरी करून पोट भरायचे. प्रत्येक माणसासह एका वार्डामध्ये राहून कोणाशी दुश्मनी घेऊ शकत नाही. आम्ही नाशिकचे, आम्ही सातपूर श्रमिक नगर राहणारे आम्ही. आमचे भरपूर नगरसेवक आहेत, प्रत्येक वेगळ्या समाजाचे. काय आता आमचं आम्हाला होत नाही तर लोकांना बोलून आपला काही फायदाच नाही. बरोबर आहे. मला तिरस्कार आला यावेळेस. मी अनपढ आहे, मला काहीच येत नाही, पण मला या समाजावर आज तिरस्कार आला. लाखोनी जनता जमली, खासदारकीला उभे राहिले आपले प्रकाश आंबेडकर, याला आपलं आमदारकीला उभे राहिले. त्यांचं मतदान केलं कुठं? कोणी चोरलं त्यांचं मत?
विकले गेले आपले लोक विकले गेले. बरोबर. आता तुम्ही बोलताय माईक समोर एवढे का नाही बाबा बरोबर आहे का नाही? 500 रुपये आणि एक बाटल आणि एकनाथ शिंदेचे डायरेक्ट 56 शीट लागतात. गेल्या वारीला उद्धव ठाकरेचे 56 होते, त्यावेळेला एकनाथ शिंदेचे डायरेक्ट 56. अजितदादा 100 शीट लागते तारखेला, 41 लागते. 41 कसे काय लागतात? बाकी दुसरे येत नाही. भाजपचेच काय येतात मग भाजपचे. एक मंत्री आपला बसला दिल्लीमध्ये, एक मंत्री आपला बसला दिल्लीमध्ये. आतापर्यंत त्यांनी काय केलं समाजासाठी? काही नाही केलं, काही नाही केलं. काय केलं त्यांनी? केंद्रीय मंत्री त्यांनी काय केलं? समाजासाठी काय केलं? त्याच्या जागेवर महाराष्ट्रासाठी पैदा झाला, महाराष्ट्रासाठी सर्व काय केला, पण महाराष्ट्रासाठी काय नाही केला, काय नाही केला. ऐका, काय नाही केला. मी एक बहीण बोलते, आता माझा भाऊ बहिणीशी लढायला लागला, हा भाऊ बहिणीशी लढायला लागला. कारण आपण आपसमध्येच भांडायचं. भांडत नाही आपण, एवढीच माझी बहीण आहे. आपल्याला बहिणी आहेत, आपल्याला मुली बहिणी आहेत. पुढे आपल्या संरक्षण झालं पाहिजे. होता कोण अपक्ष उमेदवार सुधाकर बारेला टिळा बोलला होता. ऐका, काय केला? जय भीम, जय भीम. आता माझ्याबरोबर सुखदेव साहेब आहे, ते नाशिकवरून आले. आता आपण त्यांच्याशी बोलूया बाबासाहेबांना. जय भीम. जय भीम. आज आपला बाबासाहेब आंबेडकरांचा पर्यावरण दिवस आहे, तो तुम्ही कुठून आलं? नाशिकवरून. नाशिकवरून. आणि तुमचं नाव सांगा आमच्या श्रोताला. सुखदेव जगताप, सुखदेव सोमनाथ जगताप. अच्छा, दरवर्षी येतात की मध्ये पण येत राहतात? येतो दरवर्षी पण येतो. दरवर्षी येतं, मध्ये पण येत राहतात. आता इथे येऊन तुम्हाला काय असं काही हे सांगू शकतात का यायचं काही कारण? म्हणजे त्यांनी आमच्यासाठी भरपूर केलेलं आहे. आम्ही अगदी किचडत होतो, म्हणजे दलदलीत होतो. त्या दौलतीतून आम्हाला वरती काढलं आणि आज मोठमोठे ऑफिसर झालो आम्ही. पण आमचे लोक विसरले त्यांचे उपकार, बाबासाहेबाचे विसरले. मोठमोठ्या बाड्या बांधल्यात, गाड्या घेतल्यात, बायकोच्या हातामध्ये मोठाले फोन, मोठमोठे चष्मा आणि दागिने बिगिने कपडे आणि उंच जातीचे सँडल. पण मोठाले जर बंगले बांधले तर त्या बंगल्यांना दुसरे नावं देतील, बाबांचं नावं देतील नाहीत. असे हरमखोर झालेले आहेत आमचा समाज. पण सर्व तो झाले नसेल ना, जे आपले तुमच्यासारखे आहेत. बाकीचे जर बोललं ना, त्यांना म्हणलं अरे तुम्हाला बाबासाहेब नाही म्हणे, आम्ही आमच्या याच्यावर झालेलो आहे. आमच्या तुम्हाला कोण केलं? तुम्ही शिक्षण कोणाच्या याच्यावर झालं? तुम्हाला आरक्षण कोणी दिलं? तुमच्या बायका एवढल्या सरपंच होतात, चेअरमन होतात, उपराष्ट्रपती पण होतात. इंदिरा गांधी सरपंच आपले हे पंतप्रधान झाले. ही सर्व बाबासाहेबांची की नाही. पण हे लोक सर्व विसरून गेले आणि तेच विसरले. त्याला आमचे कार्यकर्ते आठवले झाले, प्रकाश झाला, जोगेंद्र कवाड झाले, याच्या त्याच्या दावणीला बांधले गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळे समाज आहे हा सर्व विखुरला गेलेला आहे. दिनवाणी झालाय समाज या नेत्यांमुळे. नेते असे झालेले आहेत, त्यांना काय नाही, स्वतःचं भरायचं, जनतेचं काय बघायचं नाही त्यांना. तेच क्लेश वाटतं, दुसरं काय नाही आहे. तुमचं शिक्षण किती झालं? मी 11वी झालेलो आहे, म्हणजे जुनेतले. अच्छा, पुढे का शिकले नाही? घरची परिस्थिती गरीब होती ना. बाबासाहेबांची तो भरपूर परिस्थिती खराब होती. त्यांच्याच याच्यावर शिकलो मी. बोर्डिंगमध्ये तक्षशिला विद्यालय नाशिक रोडला आणि गौतम छात्रालय बोर्डिंग, तिथंच शिकलो. अच्छा, इतकी परिस्थिती होती आमच्या.
नंतर शिक्षण झाल्यानंतर तुम्ही काय केलं? मी रेल्वेत कामाला लागलो, शेवटी मेल एक्सप्रेस गार्ड झालो. अच्छा. मेल एक्सप्रेस गार्ड झालो. ही सरी बाबांची पुण्य आहे. तो बाबांनी आपल्यासाठी जे केलं त्याने तुम्ही खुश आहात ना? हो, बिलकुल बिलकुल खुश, म्हणजे एकदमच खुश, म्हणजे खुश आहे. त्यांचे उपकार कधी विसरायचं नाही कधी. आणि लोकांमध्ये जागृत व्हायला पाहिजे की तुम्ही जे विसरतात बाबांना, तुम्ही जे मोठे बंगले गाड्या घेतात, तो बाबाचे पण नाव टाकत जावं का की जे काळ आहे पण त्यांच्यामुळे आहे. आपल्याला जे आझादी दिली आहे, आपल्याला जे आपलं स्वावलंब, आपला जे आपण बोलतो ना की आपल्याला हक्क दिला आहे, ते देणारे कोण आहे? एकमात्र बाबासाहेब आंबेडकर. आणि तेवढंच आमच्या ज्ञान नुसते आमच्या समाजासाठी नाही, इतर सर्व समाजासाठी केलेले आहे. परंतु इतर समाज फक्त सवलती घेतोय. बरोबर मिळाले. पण आमच्या पाठीमागं कुठलं काय झालं का आम्ही आंदोलन करायचं आणि आयतं घ्यायचं, असं आहे. इतर समाजाने पण समजलं पाहिजे, ते समजत नाही. ठीक आहे, धन्यवाद तुमचा. बस. जय भीम. जय भीम. मेरे साथ नागरिक बनते हैं और उनकी टीम है जो बाबा साहब के आज पर्यावरण दिन पे इन लोग आए हैं, तो 2 शब्द हमसे शेयर करें. बोलिए, आज बाबा साहब का महान दिन है. हाँ. तो उसके बारे में 2 शब्द बोलिए. हाँ, बाबा साहब का जो आज श्रद्धांजलि, जो पुण्यतिथि के बारे में जो श्रद्धांजलि जो पुष्प अर्पण करे जाते हैं, उनने क्योंकि इस देश के अंदर बहुत बड़ा संविधान जो बना के दिया है, उसको उसके अनुशासन में आके नहीं हमको पूरे को लोगों को उसको मानना पड़ता है. मानने के अलावा उन्हीं के अलावा ये पूरा देश नहीं चल सकता. बाबा साहब अम्बेडकर अमर रहे. उनके विचारों के बारे में कुछ बताओगे? उनके विचारों के बारे में जो बाबा साहब ने किया, उनके पंचमों में हम चलते हैं. 1956 में उन्होंने दमदीक चली थी बनते चंद्रमणि जी से, और 1956 में ही उनका परिनिर्वाण हुआ था. तो उसको उस पर्व दिन को आज मनाया जाता है. अब कहाँ से आए वो भी बता दीजिए. जिला विदिशा से आए हैं, और जिला विदिशा है, और तहसील लेटेरी है, पटेरा पंचायत है, ग्राम मेरा बायना है, दमपेरी है, बौद्ध विहार. हर साल आते हो? हर 35 साल आते हैं. अभी आप रुकोगे कि आज ही जाओगे? जा ही रहे. जा ही रहे. ठीक है, जय भीम. जय भीम. बोलो बारा साहेब नाही करायचं. मी संपूर्णच बोललो गाव थोडक्यात. आता आम्ही दादरला चैत्यभूमीवर जे लोक जातात, तुम्ही पाठी बघतात, लोकांचे हर्ष उल्हास आहे, लोक भीडमध्ये आहे. आता माझ्याबरोबर श्रवण कुमार पण आहे, तो आपण त्यांच्याशी पण बोलूया. नमस्कार, तुम्ही आज इथे दादरला आलो आहे चैत्यभूमीसाठी, तो बाबासाहेबांवर 2 शब्द म्हणतात का? नमस्कार, क्रांतिकारी लाल सलाम, जय भीम. मी श्रवण पवार. मी अथांग या महासागरामध्ये माझं पण एक छोटंसं काम आहे. जनतेस मदत करण्यासाठी. बाबांबद्दल काही बोलणे काही माझ्याकडे शब्दच भेटत नाही. बाबाचे इतके महान व्यक्ती आहेत, 2 शब्दही नाही, किती बोललो तरी कमीच आहे. त्यांचा मी ऋणी आहे. आम्हाला एवढं सुविधा करून दिल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद. जय भीम. लाल सलाम. जय भीम. आप देख सकते हो कितने सारे लोग यहाँ पे जमा हो गए हैं. ये है बाबा साहेब की दर्शन के लिए आते हैं. आइए चलते हैं, चैतन्य. अभी मैं यहाँ पे दादर में हूँ. जब यहाँ पे आप देख रहे हैं कितनी बड़ी भीड़ है, और ये सब चैतन्य भूमि की ओर जा रहे हैं. लोगों का जो हर्ष जुल्लास आप देख सकते हो, रुक नहीं सकता है. और लोग कहाँ कहाँ से आ रहे हैं पता नहीं. तो आप देख सकते हो दादर जैसे मुंबई का जो सबसे बड़ा सेंटर है, जहाँ उसको ये सेंट्रल रेलवे, वेस्टर्न रेलवे अटैच है, तो लोगों की भीड़ बढ़ती जा रही. हम आपको ले चलते हैं चैतन्य. सातावरून. नाव काय परत सांगा तुमचं? केटी कांबळे सर. हां. आणि तुम्ही काय टीचर आहोत? हा, रिटायर्ड टीचर आहे. आता इथे चैतन्य भूमीला किती वर्षापासून तुम्ही येतात? मी नेहमी येतो सतत. नेहमी?
नेहमी म्हणजे जेव्हा हे आपलं 6 डिसेंबरला येतात की असे मध्ये मध्ये पण येतात? 6 डिसेंबरलाच येतात. तर किती वाजता तुम्ही सकाळपासून आहे इथे? सकाळपासून इथे किती वाजता आलो? मी आताच येतो. आताच आलोय. आता कुठे कुठे जाणार आहे? कुठे जाणार इथून? चैत्यभूमी दादर. हा, नंतर रिटर्न माघारी परत येणार. बाबा फॅमिलीला घेऊन आले? एकटेच येतात? मी एकटाच येतो. एकटाच येतात? प्रबोधन करतो मी. बाबासाहेबांची गीतं गातो. एक गाणं ऐकावं आम्हाला. गीतं ऐका, एक तरी बोला चांगला बाबासाहेबांवर. 6 डिसेंबर 56 साली काळकची झाली, भीमरायाची जेजूंवर ज्योतही मावळी. मोठ्याने जरा. एवढंच येतं. तेवढंच येतं. में एकजुटता का माहौल, लोग जोर जोर से जय भीम और बाबा साहब अम्बेडकर अमर रहे के नारे लगा रहे थे. शिवाजी पार्क में चारों और बाबा साहब के विचारों की गूंज सुनाई दे रही थी. यह भीड़ केवल संख्या में बड़ी नहीं थी, बल्कि यह उनके विचारों को और उनके प्रति अटूट विश्वास का प्रतीक. मराठी होगा आपला? रोशन. जय भीम. जय भीम. आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन. त्यांचे आम्ही अनुयायी. आम्ही प्रत्येक वर्षी येतो 6 डिसेंबरला. आणि त्यांच्यामुळं आम्हाला जगाला भेटलं, त्यांच्यामुळे आम्हाला हक्क अधिकार भेटला, त्याच्यामुळे आम्हाला शिकायला भेटलं, चांगलं खायला भेटलं, घर चांगलं राहायला भेटलं. पहिला आमच्यावर अन्याय झाला. एवढा अन्याय तर आम्ही काही सहन नसतं केला. आमच्या पूर्वीच्या लोकांनी बरं अन्याय सहन केला. बरेच लोक उपाशी मेले, तर कामधंदे नव्हते, अत्याचार पण झालेला बरंच आमच्या आई बहिणीवर पण. आज तसं नाही आहे. आज आम्ही हक्कानी बोलणार, हक्कानी जागणार, हक्कानी मागणार. शिक्षणासाठी पण आम्ही लढणार, लोकांसाठी पण लढणार. आम्हाला आरक्षण असं भेटलं आहे, त्या आरक्षणामुळं आम्ही जगू शकतो. संविधान आहे तर आम्हाला त्यांची कृपा आहे, त्यांच्यामुळं आम्ही आज आहोत. त्यांचे खूप खूप आम्हाला धन्यवाद. कुठून आलाय तू? आम्ही आलो उल्हासनगरहून. उल्हासनगर. दरवर्षी येतोय? कुठलं गाव? बीड. बीड. एकटाच आलाय? एकटाच आलो. किती शिक्षण झालंय तुझं? माझं 7वी. का बाबासाहेबचा उद्देश तू हे नाही केला पालन होतं? हां. पण काही अडचणी होत्या, पैसा नव्हता, बहिणीला शिकवायचं होतं, भावाला शिकवायचं होतं, म्हणून शिकणं झालं नाही मला. आता तुझ्या मुला बाळाला तर शिक्षण देईल ना? पोराला पूर्ण शिक्षण करणार. मला एकच पोरगा आहे, त्याला खूप शिकवायचं आहे. माझी इच्छा आहे त्यांच्या जीवनावर त्यांना जगवायचं आहे पोराला माझ्या. ठीक आहे, धन्यवाद. जय भीम. जय भीम. यह भीड़ केवल संख्या में बड़ी नहीं थी, बाबासाहेबांनी आमच्यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे. जे आम्ही आम्हाला दलित लोकांना ते आमच्यासाठी देवच आहे. त्याच्याबद्दल आम्ही जितकं सांगू तितकं कमी पडणार. खूप महान कार्य केलं आणि देशाला एवढी मोठी घटना दिली. त्या भौतिक घटनेमधून देश चालतोय असं खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. आणि आम्ही त्यांचे एवढे आम्ही दरवर्षी त्याच्याबद्दल खूप आदर आणि कुठून आलो तुम्ही? आम्ही संभाजीनगर. अच्छा, तुम्ही सर सांगतीच आहे. तुम्ही काय बोलतात बाबासाहेब बरं? बाबासाहेबांची बरोबरीचं कुठलेच माणूस नाही. खूप आदरणीय आमच्यासाठी तर देवच त्यांना जेवढंही हे केलं त्यांच्याबद्दल तेवढं कमीच आहे. त्यांनी जेवढी स्तुती केली तेवढी कमीच आहे. ठीक आहे. जय भीम. जय भीम. बाबासाहेबांनी सगळ्या जातीचा विचार केला आणि सगळ्यांना हक्क मिळवून दिलेला आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांचे आम्ही खूप आनंद आहे.
बाबासाहेबांनी खूप छान काम केलेलं आहे. त्याच्यामुळे लोक त्यांच्यासाठी बरोबर ते केलं तरी काही ठीक आहे. जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 38वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आलेल्या सर्व भीम अनुयायींचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. परंतु मित्रांनो जे आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काल संपूर्ण अनुयायी जे बोलत होते की 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबरच्या दिवशी हे जे महाआघाडीचं जे सरकार आहे यांनी शपथविधीचा कार्यक्रम हा 7 तारखेच्या नंतर घेतला पाहिजे. कारण 5 आणि 6 तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण म्हणजे त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातला जो बहुजन समाज आहे हा दुःखात असतो. त्या अनुषंगाने आंबेडकरी समाजाने एक इच्छा व्यक्त केली ह्या महाराष्ट्र सरकारला की तुम्ही 2 दिवसानंतर 4 दिवसानंतर 7 दिवसानंतर 7 तारखेनंतर तुम्ही शपथविधी घ्या. परंतु ही सरकार ही मनोवादी सरकार आहे. ही बुद्ध फुले शाहू बाबासाहेबांचे विचार सरकार नाही आहे. त्यांना या बुद्ध फुले शाहू बाबासाहेबांच्या विचाराशी काही घेणं देणं नाही आहे. त्यांनी 5 तारखेला शपथविधी घ्यायची म्हणजे घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाचं मन दुखवलेलं आहे एवढं निश्चित आहे. आणि येणारा काळ हा त्यांच्यासाठी मोठा धोकादायक ठरणार आहे. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम. दादर से लाइव कवरेज हमारा मुंबई वीकेंड से. तो बस ऐसे ही न्यूज़ हम आपके पास लाते रहेंगे. बस बने रहे मुंबई वीकेंड के साथ. धन्यवाद.